तर अयोध्येतली आधुनिक सोयींनी युक्त अशी टेंट सिटी काल आपण पाहिली, तर आज आपण पाहणार आहोत टीन सिटी, म्हणजेच पत्र्यापासून बनवलेल्या कुट्या। तात्पुरता निवारा कसा असावा याचा नमुना असणाऱ्या या टेंट सिटीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। वेलकम टू टीन सिटी। यापूर्वी पुढारी न्यूज वरती तुम्ही टेंट सिटी पाहिली असेल। वेलकम टू टीन सिटी, कारण इकडे आहेत टीनने पत्र्याने बनवलेल्या कुटिया, हिंदीमध्ये ज्याला कुटिया म्हणतात, एखाद्या झोपडीला कुटिया म्हणतात, तशा या टीनच्या बनवलेल्या कुटिया आहेत। आणि जिथे मी जसं म्हणालो तसं अयोध्येमध्ये सर्वांसाठी काही ना काहीतरी बनलेलं आहे। श्रीमंतांसाठी टेंट सिटी आहे, मात्र ज्यांना हे परवडणार नाही किंवा ज्यांना विनाशुल्क निवास व्यवस्था करून देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी राम जन्मभूमी न्यासातर्फे ही टीन सिटी बनवण्यात आलेली आहे। ही टीन सिटी म्हणजे तात्पुरत्या निवास संकुलाचं उत्तम मॉडेल आहे। राम जन्मभूमी न्यासातर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या देशभरातील साधू महंत आणि त्यांचे शिष्य व अन्य निमंत्रितांसाठी या अशा टीन सिटी अयोध्या शहरात उभारण्यात आल्या आहेत। या टीन सिटीमध्ये प्रत्येक कुटीत जवळपास तयार घरासारखी रचना करण्यात आली असून सुमारे 200 स्क्वेअर फुटाच्या न्हाणीघर आणि शौचालयाची सोय असलेल्या 100 टीनच्या कुटी उभारण्यात आलेल्या आहेत। किसके उपलक्ष्य में ये बनाया गया है? इस प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य में बनाया गया है और यहाँ साधु संतों का जो है ठहराव होगा जी, उन्हीं के लिए बनाया गया। और ये अभी स्थायी स्वरूप से रहेगी या सिर्फ मान के चलिए जनवरी के महीने की मतलब 22 तारीख हो गई, उसके बाद 2-4 दिन के बाद क्या ये सब बंद कर दिया जाएगा, डिसमेंटल किया? ये तो हटा दिया जाएगा। ये हटा दिया जाएगा। जी जी जी। ये कितनी कुटिया है यहाँ पे? अभी एक यहाँ बना, एक बाग बागेश्वर में बना, ऐसे कई जगह रामशोकपुरम, कारशोकपुरम, तमाम जगह बने हैं। कितनी एक ऐसी कॉलोनी में, कुटिया की कॉलोनी में कितनी कुटिया होती है? अभी हमारे यहाँ तो 80 बने हैं। यहाँ पे इस जगह पे 80 है। जी जी। और ऐसे मान के चलो जो बाकी के भी कुटिया के कॉलोनीज है वहाँ पे 80 बहुत बड़े बड़े बने हैं, बहुत बड़े बड़े। संकुलात जाण्या येण्यासाठी प्रशस्त रस्ते, संध्याकाळ नंतर सर्व संकुल प्रकाशित करणारी प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक नळकोंडाळ, सामूहिक जेवण व्यवस्था आणि स्वयंपाकघर यासह एकूणच इथं जाणवणारी स्वच्छता आणि नेटकेपणा ही या टीन सिटीची वैशिष्ट्य म्हणता येते। 22 तारखेच्या अनुषंगाने इथं येणाऱ्या साधू महंतांची सोय तर इथे होईलच, मात्र ही टीन सिटी म्हणजे कुठेही तात्पुरता निवारा उभारण्याचा वस्तुपाठच म्हणता येईल। या ठिकाणी जशी आपल्याला मगाशी माहिती मिळाली, इथे जेवणाची व्यवस्था असेल, टेबल्स लावले जातील, खुर्च्या असतील आणि रोज शेकडो लोकांचं 3ही वेळचं जेवण इथे केलं जाईल। तिकडेच पुढे भांडी धुतली जातील आणि स्वयंपाक सुद्धा दुसऱ्या बाजूला केला जाईल। अशी व्यवस्था असणारी ही टीन सिटी, अशा अनेक टीन सिटीज अयोध्येच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमृतसर, प्रसन्न जोशी, टीन सिटी।